हॅलो, वेलकम बॅक. आणि आज आपला 2 दिवसांचा मुन्नारचा जो स्टे होता आणि एक्सप्लोरेशन होतं ते संपलेलं आहे कम्प्लिटली. आता आपण चाललो आहे टेकडीला, जिथे की आपण पेरियार लेक वगैरे आणि जे पण लोकल साईट सीन आहे तिथलं ते बघणार आहोत. आणि आता तुम्ही बघू शकता पूर्ण मागे पाऊस वगैरे सुरू झाला इकडे आणि खूप चांगलं वातावरण आहे सध्या. तर आता आम्ही पुढे जातो आहे टेकडीला आणि तिकडे आपण काय काय बघणार ते आपण बघूया. सो स्टे ट्यून. सो आता वहिनींना विचारते आपण, कसं वाटलं तुम्हाला हे जे मुन्नार होतं 2 दिवसाची ट्रिप? खूप मस्त वाटलं. आणि हॉटेल वगैरे? हॉटेल पण खूप छान होतं. फक्त फूड सोसलं, बाकी सगळ्या गोष्टी चांगल्या होत्या. दीदी छान वाटलं. अजून ट्रॅव्हलिंग, हॉटेल पण हॉटेल पण छान होतं. जास्त एक्झर्शनवालं ट्रॅव्हलिंग नाही आहे, थोड्या अंतरावरती स्पॉट्स आहेत. सो ओव्हरऑल गुड एक्सपिरियन्स. तर आज आमचा लास्ट डे होता आमच्या रिसॉर्टमध्ये, फॉरेस्ट हेवन रिसॉर्टमध्ये. त्याला आम्ही बाय बाय करून निघालो होतो टेकडीच्या दिशेने. टेकडीला जाताना जो रोड होता, रस्ता, त्यामध्ये पूर्ण धुक्याची चादर पसरली होती आणि हलका हलका पाऊस सुरू झाला होता. त्यामुळे वातावरणात गारवा पसरला होता. जाता जाताच आम्हाला एक सुंदर स्पॉट लागला जिथे की गणेशाची छान मूर्ती केली होती. तर तिथे आम्ही पाया पडलो आणि थांबलो नारळ पाणी प्यायला. सो आम्ही तिथं नारळ प्यायला थांबलो आता. आणि हे जे पिवळे नारळ आहेत ते घेतलेले आहेत आम्ही प्यायसाठी. या कशी टेस्ट आहे नारळाची? खूप छान आहे, आपल्यापेक्षा तर वे बेटर. 110x भारी. आपल्या महाराष्ट्रात जवळपास हिरवेच नारळ भेटतात, पण हे जे पिवळे नारळ आहेत भरपूर गोड एकदम नारळ आहेत. पाणी गोड आहे, आपल्यापेक्षा तर खूप चांगले आहे. क्वालिटी पण जास्त आहे, क्वालिटी चांगली. या नारळाचा मोस्टली पाणी पिण्यासाठीच उपयोग होतो ना यातलं. आणि मलाई खाण्यासाठी. मग टाईम झाला होता लंचचा. तर इकडे आम्ही तिथल्याच एक लोकल हॉटेलमध्ये गेलो होतो लंच करण्यासाठी. आणि आम्ही केरलाच्या काही ऑथेंटिक डिशेस ट्राय केल्या त्या दिवशी आणि छान होती. टेस्ट वगैरे सगळं मस्त होतं. त्यांनी आम्हाला जेवण पण छान त्यांच्या ऑथेंटिक पद्धतीने वाढलं होतं. इकडे ते छोटा जो काही रेस्टॉरंट होता त्याचा हा व्ह्यू आहे. सो ॲट लास्ट आम्ही पोचलो होतो टेकडीच्या ॲडव्हेंचर पार्कला, जिथे की एन नंबर ऑफ ॲक्टिव्हिटीज होत्या. जीप सफारी, एलिफंट सफारी, त्यानंतर 12D शोज, त्यांचा कथकली जो शो आहे तो, असं वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज वेगवेगळ्या टाईमला होत्या. हो, आम्ही आता 12D थिएटर्सचे तिकीट घेतलेले आहेत. सो आम्ही चाललेलो आता 12D थिएटरमध्ये. इकडे काही लोक एलिफंट सफारी करत होते, जिथे की हत्ती आतमध्ये, म्हणजे त्यांनी बनवलेल्या एक जंगलचा एरिया होता बनवलेला, म्हणजे मापलेला, तिथपर्यंत ते फिरवून तुम्हाला रिटर्न आणायचे. सो अशा प्रकारे ते एलिफंट राईड किंवा सफारी होत होत्या. आम्ही आमच्या 12D शोसाठी रेडी होऊन निघालो होतो. आमच्या टाईम फ्रेममध्ये तो एक शो बसत होता, सो आम्ही तो बुक केला होता. मग आम्ही फायनली पोचलो 12D थिएटरच्या इथे. शोचं आतून शूट करणं वॉज स्ट्रिक्टली प्रोहिबिटेड, सो आम्ही ते नाहीच केलं. पण शो छान होता, खूप मजा आली सगळ्यांना. मग त्यानंतर आम्हाला जायचं होतं हॉटेलकडे, जे की आमचा 3rd डेचा स्टे असणार होता, जो होता कॅमलबॅक या रिसॉर्टमध्ये. रिसॉर्ट खूप मस्त होतं. टूर तर तुम्हाला आता पुढे मिळेलच. तर हा आमचा टेकडीतला स्टे होता, हा बंगलो होता थोडक्यात. सो पुढे तर तुम्हाला ओव्हरऑल पूर्ण स्टे मिळणार आहे याचा. इकडे सर्वजण खुश झालेत रिसॉर्ट वगैरे सगळं बघून. आणि सो इकडे माझं रजिस्ट्रेशन प्रोसेस चालली आहे, की जिथे आपण नंबर ऑफ रूम्स, नंबर ऑफ पीपल हे सगळं त्यांना ब्रीफ देतो आणि आपले काही ID प्रूफ इकडे सबमिट करायचे असतात. हा असा रिसॉर्टचा एंट्रन्स होता, जिथे की राईट साईडला रिसेप्शन एरिया आणि सरळ गेल्यावरती
आमचे रूम्स होते. सो आता आम्ही सगळे थकून हारून पहिले कधी ते बॅग्स ठेवतोय त्या रूममध्ये असं प्रत्येकाला झालं होतं. आणि ते सगळं करून मग आमचं तिथले जे साईट सीइंग आहे नियर बायचं ते सुरू होणार होतं. सो सगळे फटाफट रूम्स चेक इन करायला चाललेत. तो हा असा ओव्हरऑल बंगलो होता. इकडे त्यांनी खाली गेल्यावरती एक छोटा पूल टाईपमध्ये एरिया बनवला होता. नॉट जस्ट पूल, ते एक थोडं सेल्फी पॉईंट और फोटो पॉईंट सारखं होतं. सो आता आम्ही इकडे वरती जाऊन आमच्या रूम्स बघतो की कोणत्या कोणत्या रूम असणार आहेत, काय असणार आहे, कसं असणार आहे. सो त्याच हिशोबाने चाललं आहे. आम्हाला ही द्या, आम्हाला ती द्या, असं नको, आम्हाला हा व्ह्यू हवा आहे, तो व्ह्यू हवा आहे. आणि असं करून आम्ही तर रूम म्हणजे मला मिळालेली रूम आम्ही चेंज करून घेतली होती. एक सरळ एक सिंगल रूममध्ये आम्ही सगळ्यांच्या रूम्स घेतल्या होत्या. सो दॅट कधी काही एमर्जन्सी लागली तर इझी पडतं आवाज वगैरे द्यायला. तो असा सगळा आजूबाजूचा व्ह्यू होता. पूर्ण हिली एरियामध्ये किंवा आपण म्हणू शकतो पूर्ण असं डेन्स फॉरेस्ट जे असतं त्याच्यामध्ये हे रिसॉर्ट होतं. सो ह्या अशा रूम्स होत्या. इकडे तुम्ही बघू शकता रूम्सचं स्पेसिंग आणि तिथल्या ज्या त्यांची म्हणजे हॉस्पिटॅलिटी सर्विस वॉज ऑन टॉप. खूप छान होती. सो त्यासाठी तर खूप जास्त सगळे खुश होते. आणि इकडे होता वॉशरूम आणि ड्रेसिंग एरिया. हॅलो, आणि आता आपण आहोत टेकडी येथे. आणि इथे आम्ही इतकं स्टनिंग रिसॉर्ट आम्हाला मिळालेला, खूप भारी रिसॉर्ट. त्याचं नाव आहे कॅमल ब्लॅक प्लांटेशन रिसॉर्ट. तर तुम्ही एक क्विक टूर बघा ह्याची. तर हे आहे आपल्या रिसॉर्टचं एंट्रन्स. ही मेन एंट्रन्स आहे. इथून आत गेल्यावरती या साईडला लागतो तो रिसेप्शन एरिया. इथे आपण चेक इन वगैरे रिलेटेड ज्या गोष्टी आहेत त्या करून पुढे जातो. ही आहे ॲक्च्युअल मेन एंट्रन्स टुवर्ड्स दी रिसॉर्ट. माझ्या राईट हँड साईडला आपल्या रूम्स सुरू होतात. सगळ्या डिलक्स रूम या साईडला आहेत आणि लेफ्ट साईडला नॉर्मल रूम्स आहेत ज्या की तुम्हाला दिसतात. हा इथे छोटा त्यांनी फोटोसाठी सेटअप बनवला मे बी, बट इट्स नाईस. हा एक छोटा झोका दिसतो आपल्याला, जो की आपण इथे चिल करू शकतो. त्यानंतर इकडे पूर्ण ग्रीनरी, पूर्ण चारी साईडनी ग्रीनरी एरिया रिसॉर्टच्या. हा त्याचा प्लस पॉईंट आहे. आणि पूर्ण वुडनमध्ये बांधलं त्यामुळे खूप छान वाईज आहे. इकडे आपला डायनिंग एरिया आहे. डायनिंग एरिया, तिकडे बार्बेक्यू सेक्शन आहे. तिकडे लाईव्ह डान्स, म्युझिक आणि बॉल फायर होते, जे की आपण रात्री बघूच या, आपण करूच या म्हणजे. आणि हा माझा फेवरेट स्पॉट ॲज युजल आपल्याला माहिती आहे. सो इकडे बघूया आपण काय. सेम इथे पण डायनिंग एरिया आहे जो की हटमध्ये आहे, विलेज वाईब देण्यासाठी. तर ज्यांना कोणाला वरती मचान म्हणतात याला, इकडे जेवायचं असेल तरीही तो ऑप्शन त्यांच्याकडे अवेलेबल होता. इथे बसून आपण जेवण करू शकतो.
तर अशा प्रकारे हे कंप्लीट रिसॉर्ट जे आहे ते पूर्ण हिल टॉपवरतीच होतं. मग तिथल्या वाईब एन्जॉय करत आम्ही डे 3 ॲट टेकडी खूप चांगल्या प्रकारे स्पेंड केला. आणि अशा प्रकारे डे 3 ॲट टेकडी खूप चांगल्या प्रकारे स्पेंड झाला आणि सर्वांनी खूप मजा केली. आणि हा ॲक्च्युली रिलॅक्सवालाच दिवस होता, खूप काही कुठे साईटसीइंग नव्हतं. आणि उद्या आपण जाणार आहोत माय मोस्ट फेवरेट स्पॉट, जो की आहे ॲल्पी हाऊसबोट. कोणाला नाही आवडत केरलामध्ये येऊन हाऊसबोट एक्सपिरियन्स करायला. सो स्टे ट्यून्ड.